श्री दत्तपर्व सुरू आहे आणि करोडो भक्त गुरुचरित्राचं पारायण ह्या दिवसामध्ये करतात बरं का मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे. आणि ह्या पारायण काळामध्ये सात्विक आहार म्हणजे अगदी बिना कांदा लसणाचा आहार आपण घेतला पाहिजे, यावरती खूप मोठा जोर दिला जातो. आणि ह्या पारायणाचे बरेच काही नियम असतात बरं का. पण खाण्यापिण्याच्या नियमांबद्दल आपण आज बघणार आहोत. पण मग असा सात्विक आहार म्हणजे अगदी बेचव आहार असं बऱ्याच जणांना वाटतं बरं का. तसं काहीही नसून तुमच्यासाठी आज आम्ही 7 वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन आलेलो आहोत. त्यासुद्धा अतिशय मजेदार, रुचकर आणि स्वादिष्ट असणार आहेत बरं का. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे आपण फुलगोबीची एक फाक तोडून घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ करून 2 मिनिटांसाठी आपण हळदीच्या पाण्यामध्ये त्याला ब्लांच करून घेतलं होतं. आणि त्याच्या छोट्या छोट्या पाकळ्या आपण बाजूला काढून घेतल्या आहेत. त्या मिक्सरच्या भांड्याला घालायच्या आहेत. त्यामध्ये चिरलेला एक टमाटा घातला आहे आणि काही हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हे मस्तपैकी मिक्सरला फिरवून घ्यायचं मित्रांनो. आणि आता हे सगळं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेत आहोत. तुम्ही बघतच आहात. त्यामध्ये आपण 1 वाटी पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ आपण यामध्ये घालत आहोत. आणि त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. पाव चमचा इथे आपण हळद घालत आहोत आणि बारीक चिरलेलं हिरवागार कोथिंबीर घालून याला छान मिक्स करायचं आहे. त्या मिश्रणामध्ये जेवढा ओलावा असेल तेवढं ते पीठ आपण मिक्स करायचं आहे. आणि वरतून थोडंफार पाणी लागणार असेल तर आपण मिक्सरचं भांडं विसळून त्यात पाणी घालायचं आहे आणि मस्तपैकी घट्टसर असा डो तयार करून घेतला मित्रांनो. आणि ह्या डोला हलकंसं तेल लावून आपण त्याला मस्तपैकी रेस्ट करायला 2 मिनिटांसाठी ठेवलं. याच्यासाठी एक मजेदार कॉम्बिनेशन म्हणून आपण एक कढी बनवणार आहोत मित्रांनो. त्यासाठी आपण इथे 1 वाटी ताक घेतलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचाभर शिंगाड्याचं पीठ घातलं आहे बरं का. आणि ते मस्तपैकी त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून मिक्स केलेलं आहे छान. आणि त्यात आपण 1 वाटी पाणीसुद्धा घातलेलं आहे बरं का मित्रांनो. इथे ताक आपण बाहेर मार्केटचं पॅकेटमधलं ताक वापरलेलं आहे. त्यामुळे आता इथे आपण त्यात 1 वाटी पाणीसुद्धा घालत आहोत. आणि हे संपूर्ण व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे. आणि हे गॅसवरती आपण गरम करायला ठेवणार आहोत. त्याआधी आपण पाव चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे आणि ही हळदसुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची आहे. इकडे आपण एका बाजूला एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे बरं का मित्रांनो. आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे. 1-2 मिरच्या हिरव्या छोटे छोटे तुकडे करून आपण उभ्या चिरून त्यात घातल्या आहेत. आणि ह्यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. मस्तपैकी आपण हा तडका तयार केलेला आहे. हा तडका आधी आपण त्या कढीच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत मित्रांनो. आणि मग नंतर आपण याला गॅसवरती हाय फ्लेमवरती नॉर्मल कढीला आपण जशी उकळी काढतो त्या पद्धतीने एक मस्तपैकी उकळी काढायची आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं पाव चमचा जर तुम्ही काळं मीठ घातलं तर याची चव आणखीन मजेदार होते बरं का. तुम्ही बघू शकता त्यातल्या हळदीचा रंग किती मजेदार आलेला आहे. गरम झाल्यानंतर त्या हळदीने मस्त रंग दाखवला आहे आणि आपली मजेदार कढी तयार आहे. आता आपण तयार करून घेतलेल्या मळून घेतलेल्या त्या पिठामध्ये एक छोटासा उंडा तोडायचा आहे आणि पोळपाटावरती मस्तपैकी अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. असं एकदा लाटून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल घालून पुन्हा आपण त्याला रोलबॅक करायचं आहे आणि त्याचा पुन्हा उंडा तयार करायचा आहे आणि त्याला आपण पुन्हा लाटून घेणार आहोत बरं का मित्रांनो. ह्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर हा पराठा जर लाटला तर हा मस्तपैकी लेअर असा पदरदार होतो बरं का. त्याचे खूप मोठे लेअर्स पडतात आणि मस्त खस्ता असा पराठा तयार होतो. आपण पुन्हा त्याला व्यवस्थित लाटून घेतले. हवं असल्यास आपल्याला हलकंसं त्यावरती पीठ बुरबुरायचं आहे जेणेकरून तो चिटकू नये. त्यापूर्वीच आपण तवा गरम करायला ठेवलेला होता. त्यावरती मस्तपैकी आधी थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावलेल्या त्या तव्यावरती हा सगळा व्यवस्थित पराठा आपण शेकायला घालायचा. हा पराठा बनवताना मिक्सरच्या भांड्याला आपण जे काही फ्लावर, टमाटा, मिरची याचं जे मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यामध्येच आपण पीठ घालून याला मळून घेतलं बरं का. आणि हलकंसं थोडंसं पाणी वरतून लागलं आहे. त्यामुळे त्याच्या अंगीभूत असलेल्या त्या रसांमध्ये, त्या ज्युसेसमध्ये हा पराठा मस्तपैकी मळला गेला आहे. त्यामुळे अगदी स्वादिष्ट असा लागणार आहे. आता आपण तव्यावर घातल्यानंतर त्याला लागलीच आपण पलटी केला आहे. दुसऱ्या बाजूने त्याला मस्तपैकी तेलाची धार सोडली आहे. त्यांना पुन्हा पलटी करून अशा पद्धतीने आपण कापडाने त्याला दाबून असं मस्तपैकी गरमागरम तव्यावरती शेकायचा. गरमागरम तव्यावरती तुम्ही जर कापडाच्या मदतीने जर याला फिरवला तर मस्तपैकी तो खरपूस भाजला जातो बरं का. बघू शकता तुम्ही मस्त असा सोनेरी रंगावरती तो खरपूस असा भाजला गेलेला आहे. आणि हा खरपूसपणाच त्या पराठ्याला एक मजेदार बनवतो बरं का. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे बरं का मित्रांनो. अशाच वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे वेगवेगळे पराठे आपण बघणार आहोत आणि सगळे तुम्हाला हे पारायणामध्ये उपयोगात येतील अशा सगळ्या नियमावलीला धरून आपण बनवत आहोत बरं का मित्रांनो. अशा पद्धतीने आलटी पालटी करून आपण त्याला मस्तपैकी शेकून घेतलेला आहे. आता इथं आपण त्याच्यासोबत बनवलेली एक कढी मस्त सर्व करूया आणि त्याचा आस्वाद घेऊया. तुम्ही बघू शकता गरमागरम मस्तपैकी पराठा आणि तेवढीच गरमागरम कढी. यासोबत तुम्हाला कुठल्याच दुसऱ्या गोष्टीची गरजही पडणार
पडणार नाही बरं का. इतका अफलातून आणि इतका मजेदार असा हा पराठा होतो आणि तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही की यामध्ये लसूण कांदा आपण वापरलेला नाही. इतका बेमालूम अप्रतिम चवीचा हा पराठा तयार होतो बरं. आणि तितकीच मजेदार ही कढी सुद्धा लागते बरं का. नक्की एकदा ट्राय करून बघा. चला मग, तुम्हाला ही पहिलीच रेसिपी आवडली असेल तर पुढच्या आणखीन रेसिपीमध्ये खूप गंमत येणार आहे बरं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या पारायण करणाऱ्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा बरं का. चला आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. आपण एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर ताक घेतलंय बरं का मित्रांनो. त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घातलंय, ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं. त्यामध्ये 3 चमचे आपण साखर घातलेली आहे. त्यात आपण पाव चमचा जिरेपूड घालायची आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घालायचं बरं का. मस्त अगदी मजेदार चटपटीत कॉम्बिनेशन तयार होतं. इथे आपण मस्तपैकी मसाला ताक तयार करून घेतलंय. दुसऱ्या रेसिपीच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण ते वापरणार आहोत. आपण एका मिक्सरच्या भांड्याला काही हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे आणि मस्तपैकी हिरवीगार बारीक चिरलेली पालक घालायची बरं का. तुम्ही बघू शकता तिथे आपण एक जुडी पालकाची तयार करून घेतलेली आहे. स्वच्छ धुतलेले पालक आपण यामध्ये थोडीशी कापून आपण मिक्सरच्या भांड्याला घालायची. थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची बरं का. तुम्ही बघू शकता हिरवीगार पेस्ट आपण तयार केली आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये पाव चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ सुद्धा घातलं. त्यात आपण ही मिक्सरला तयार करून घेतलेली पालकाची पेस्ट किंवा प्युरी म्हणू शकतात ती आपण यामध्ये घालायची आणि त्यामध्ये हा गोळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. असा घट्टसर हा गोळा आला पाहिजे. गोळा भिजवताना आपल्याला हलकंसं पाणी वरतून लागलं. आपण मिक्सरचं भांडं हलकंसं विसरून त्यात घातलं होतं. त्यानंतर एक उंडा तोडून अशा पद्धतीने आपण तो थोडासा लाटून घ्यायचा आहे. त्याला तेल अप्लाय करायचं आहे. त्याला पुन्हा रोल बॅक करून मस्तपैकी पुन्हा आपण पहिला पराठा ज्या पद्धतीने लाटला त्याच पद्धतीने हा पराठा सुद्धा लाटून घेणार आहोत बरं का मित्रांनो. तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील आणि काही उपयोगी वाटत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र आपल्यामध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं का मित्रांनो. आता अशा पद्धतीने आपण गरमागरम तव्यावरती तेल लावून हा पराठा मस्तपैकी शेकायला घातलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात आपण त्याला टाकल्यानंतर साधारणपणे 1 मिनिटभराच्या आतच आपण त्याला पलटी करायचं आहे आणि मस्तपैकी तो एक त्याची बाजू खरपूस भाजली गेलेली आहे. त्यावरती आपण तेल अप्लाय करायचं आहे. चमच्याच्या मदतीने थोडंसं तेल त्यावरती घालायचं आहे आणि तो लागलीच पलटी करून पुन्हा कापडाची मदत घेऊन असाच दाबून मस्तपैकी शेकायचा आहे, जेणेकरून आपल्याला पराठा खरपूसच हवा बरं का. त्याच्याशिवाय त्याची मजा. सगळी कृती करताना काळजी मात्र तेवढीच घ्यायची आहे बरं का. कापड जर व्यवस्थित तुम्ही न पकडलं तर ते अगदी तव्यावरती तुमचं बोट भाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात आपण दाबून भाजलेला हा पराठा किती मजेदार असा खरपूस अगदी भाजला गेलेला आहे आणि त्याचा पालकाचा हिरवा रंग आणि त्याचा तो सोनेरी रंग असं काही मजेदार कॉम्बिनेशन. अगदी तोंडाला पाणी सुटलं बरं मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, श्रद्धा ही भोळी असते बरं का, पण भूक ही खुळी असते. कारण बऱ्याचदा बरेच लोक काय करतात की पारायणाला बसायचं म्हणजे ही पथ्य पाळावं लागतील आणि मग तुम्हाला बरंचसं काही बेचव खावं लागेल, यामुळे पारायणाला बसत नाही. आता आहे का कोणाची हिंमत? इतकं चांगलं जर खायला मिळणार असेल तर आता पारायणाला बसणाऱ्यांची गर्दी वाढून जाईल. तो हिरवागार मस्तपैकी पालकाचा पराठा मस्त खस्ता झालाय. तुम्ही बघू शकता त्यामध्ये किती मस्त पदर पडलेत आणि ते मसाला ताक. कोण म्हणतं सात्विक जेवण चविष्ट नसतं. पुढच्या रेसिपीला तयार राहा बरं का. यापेक्षा मजेदार रेसिपी आम्ही पुढची घेऊन आलेलो. मग तुम्ही मसाला ताकाबरोबर ह्या पराठ्याचा एन्जॉय करा. पुढच्या रेसिपीसाठी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले, त्यामध्ये छोट्या वाटीने काकडी, गाजर, पत्ताकोबी आणि पालक. आपण पालक बारीक चिरून आणि बाकीच्या गोष्टी किसणीने बारीक किसून घेतलेल्या आहेत बरं का मित्रांनो. यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स हवे होते. ऐन वेळेला चिली फ्लेक्स नव्हते, त्यामुळे आपल्याकडे लाल ओल्या मिरच्या होत्या, त्या आपण मिक्सरला अशा पद्धतीने जाडसर फिरून घेतल्या आहेत आणि त्यातला 1 चमचाभर आपण भरड ती चिली फ्लेक्स म्हणून आपण यामध्ये घातली बरं का. त्यापूर्वी आपण यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकतात इथे आपण थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्याला घालून त्या सगळ्या फ्लेक्स आपण यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता मित्रांनो हे सगळं मिक्स करत असताना यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे तुम्ही स्क्रीनवर बघत राहा. आपण हळूहळू हे अशा पद्धतीने पोरिंग कन्सिस्टन्सीपर्यंत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत बरं का. त्यानंतर आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आणि मस्तपैकी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातली आहे. तुम्ही बघू शकता अशी टाकता येईल, ओतता येईल अशा कन्सिस्टन्सीला आपण त्याला आणून ठेवलं. लगेच आपण एका मिक्सरच्या भांड्याला काही हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यामध्ये 1 छोटी वाटी ओल्या नारळाचा किस घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची, 3 चमचे आपण दही घातलं आहे, 1 चमचा आपण त्यामध्ये साखर घातली बरं का मित्रांनो आणि काळं मीठ चवीनुसार घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून याची मस्तपैकी अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. इकडे एका तडक्या पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये जिरं तडतडवलं आहे आणि ते जिराचं आणि तेलाची जी फोडणी आहे ती आपण ह्या चटणीमध्ये मस्तपैकी घालायची. तुम्ही बघू शकतात. आता इकडे आपण लागलीच पुढची तयारी करूया. मस्तपैकी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते असं चमच्याच्या सहाय्याने मस्तपैकी ओतायचं आहे. हलकं मध्यम जाडीचं मस्तपैकी असं गव्हाचं धिरडं घालायचं आहे बरं का ह्या गरमागरम तव्यावरती.
तुम्ही बघू शकतात. आता आपण याला ताटाच्या मदतीने झाकून ठेवतोय बरं, त्यामुळे वरची बाजू सुद्धा मस्तपैकी सेट होते बरं का. तुम्ही बघू शकतात 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. मस्त वाफळलेला तो सगळा धिरडं आपण बाजूला बघत आहोत. आता सराट्याच्या मदतीने याला आपण तव्यापासून वेगळं करायचं आहे बरं का. आता इथे आपण साधारणपणे ॲल्युमिनियमच्या तव्यावर करतोय. ह्याला जर तुम्ही नॉनस्टिकवर केलं तर अगदी लगेच सहज तो निघतो. इथे सुद्धा तो निघतो. तुम्ही बघतच आहात. म्हणून तुम्हाला ह्या तव्यावरती बनवलेला आणि तो काढताना मुद्दा म्हणून दाखवत आहोत बरं का. कारण याच्यावरती जर जमतोय तर तो नॉनस्टिकवरती अतिशय अफलातून अशा पद्धतीने जमणार आहे. तुम्ही बघू शकतात याला आपण लागलीच पलटी केला आहे आणि अप्रतिम असं आपलं हे धिरडं तयार झालं आहे बरं का. तुम्ही बघू शकतात अगदी जाळीदार आपलं हे धिरडं तयार झालेलं आहे. याला आपण बॅटर तयार केल्यानंतर तसं फारसं सेट होण्यासाठी ठेवलेलं नव्हतं. लागलीच आपण हे धिरडे तयार करायला घेतलेत. तरीसुद्धा तुम्ही बघू शकतात किती सुंदर जाळी याची तयार झाली. तर जणू असा भास होतो ह्या धिरड्याकडे बघून की जणू काही दत्त महाराजांनाच किंवा स्वामी समर्थांनाच हा सगळा प्रसाद म्हणून हवाय की काय. त्यामुळेच तो इतका अप्रतिम बनला. बघतायत ना खरपूस आणि सोनेरी रंगावरती तयार झालेलं आपलं हे धिरडं आपल्या त्या आधीच बनवलेल्या अगदी चटपटीत अशा चटणीबरोबर खायला तुमच्यासाठी तयार आहे बरं का. बघू शकता आलटून पालटून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. मस्तपैकी चमचम करणारा हा सगळा धिरडा आपला तयार आहे बरं का. आता याला मस्त तुमच्यासमोर मी एक घास तुम्हाला एक बाईट याचा तयार करून दाखवतो. यावरती मस्तपैकी ही चटणी अप्लाय करायची आहे. ही मस्त तिखट गोड चटणी आपण तयार केलेली आहे बरं का. अगदी अप्रतिम असं कॉम्बिनेशन. पुढचं आपण तयारीला लागूया मित्रांनो. लगेच आपण एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. त्यामध्ये चहाची तयारी केली आहे बरं का. चहा आपण तयार करून घेतला आहे आणि इकडे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दुसऱ्या बाजूला एका तडका पॅनमध्ये आपण थोडंसं साजूक तूप घातलं आहे. त्यामध्ये जिरं घातलं आहे बरं का. आणि हे हा सगळा तडका आपण त्या पिठामध्ये घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे बरं का मित्रांनो. आणि मीठ थोडंसं जास्तीचं यामध्ये घालायचं आहे. नेहमी आपण घालतो त्यापेक्षा थोडं जास्तीचं मीठ यात घालायचं. याचा घट्टसर असा डो तयार करायचा. त्यामधनं एक छोटासा उंडा तोडून आपण अशा पद्धतीने त्याचे 4 भाग तयार केलेले आहेत बरं का. 4 उंडे आपले त्याच पद्धतीने तयार झाले आहेत. इकडे चहाला मस्त उकळी आली आहे. त्यातला एक उंडा घेऊन आपण पोळपाटावरती लाटायचा आहे आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे थोडंसं तेल अप्लाय करून तो पुन्हा रोल बॅक करून आपण त्याला पुन्हा व्यवस्थित लाटून घेणार आहोत बरं का मित्रांनो. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्राप्टेशनमध्ये शेअरसुद्धा करा बरं का मित्रांनो. आणि आपण हा पुन्हा लाटलेला पराठा पुन्हा रोलबॅक करून लाटून घेतलेला पराठा आपण गरमागरम तव्यावरती शेकायला घालायचा आहे बरं का. एक बाजू त्याची हलकीशी शेकली गेली की त्याला पलटी करायचं आहे आणि वरतून तेल अप्लाय करायचं आहे आणि त्याला पुन्हा आपण पलटी करायचं आहे. आणि मग आपली नेहमीची पद्धत म्हणजे कपड्याने हा पराठा मस्तपैकी खरपूस आणि सोनेरी रंगावरती भाजण्यासाठी अशा पद्धतीने दाबून भाजायचा आहे बरं का मित्रांनो. असं दाबता दाबता त्याला भाजता तो मस्तपैकी खरपूस असा तयार होतो आणि वरती पुन्हा थोडंसं तेल अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सोनेरी मजेदार रंगावरती हा आपला पराठा भाजला गेलेला आहे. हा जिऱ्याचा आणि हलकंसं जास्तीचं मीठ घातलेला पराठा म्हणजे अगदी मजेदार असा पराठा आपला तयार आहे बरं. आणि हा मजेदार पराठा आणि चहा हे एक माझं पर्सनल आवडतं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मित्रांनो. सप्ताह किंवा पारायणामध्ये 7 दिवस एकच धान्य खाण्याची पद्धत असते किंवा नियम असतो. त्यामुळे आपण इथे गव्हाच्या सगळ्या रेसिपी बघत आहोत. गव्हाच्या पिठाच्या रेसिपी आपण इथे बघत आहोत. तुम्हाला जर भाकरी खायची असेल तर त्यासोबत अगदी मजेदार अशा रश्श्याच्या म्हणजे ग्रेव्हीच्या भाज्या तुम्हाला जर हव्या असतील तर वर दिलेल्या आय बटनला तुम्ही क्लिक करून तो बघू शकतात. 7 अप्रतिम अशा ग्रेव्हीच्या भाज्यांचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी अपलोड केला आहे. बिना लसूण कांद्याच्या आणि त्या पण एकापेक्षा एक वर्ग. चला आता आपण पुढची रेसिपी घेऊयात. इथे आपण एक बीट घेतलेला आहे. त्याचा आपण नाका कापून त्याची साल आपण व्यवस्थित पील करून घेतली आहे आणि त्याचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेत आहोत मित्रांनो. हे छोटे छोटे तुकडे करत असताना आपण एका मिक्सरच्या भांड्याला इकडे काही हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आपण त्याची जाडसर मिक्सरला फिरून भरड तयार करून घेतली. तुम्ही बघू शकतात इथे आपण ही भरड या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. ती आपण एका वाटीमध्ये काढून ठेवत आहोत. त्यातली थोडीशी भरड आपण मिक्सरच्या भांड्याला उरू दिली आहे. त्यामध्ये आता आपण हे कापून घेतलेले बीटचे तुकडे घालायचे आहेत आणि त्यात आपण थोडंसं पाणी घालून हे मस्तपैकी अशा पद्धतीने फाईन पेस्टमध्ये त्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. इकडे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि आपण हे मिक्सरला फिरून घेतलं बीट आणि हिरव्या मिरचीचं मिक्सचर जे आहे ते यामध्ये घालून याचं मस्तपैकी घट्टसर एक डो तयार करायचा आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा घालत आहोत बरं का. हे भिजवत असताना थोडंसं पाणी जर आणखीन तुम्हाला लागलं तर मिक्सरचं भांडं विसळून तुम्ही थोडंसं पाणी वरतून ॲड करून हा मस्तपैकी मध्यम थिकनेसचा मध्यम घट्टसर असा आपण हा डो तयार करून घेतला आहे. थोडंसं हलकंसं तेल अप्लाय करून आपण त्याला बाजूला रेस्ट करायला ठेवलेलं आहे. इकडे आपल्याकडे
एक वानोळा म्हणून एक जाडसर गिलका आपल्याला मिळाला आहे बरं का. त्याचा आपण ठेचा कसा बनवायचा ते तुम्ही आज बघणार आहात. खूप मजेदार अशी ही रेसिपी असणार आहे. अशा पद्धतीने आपण तिला साल काढून घेतलेला आहे. गिलक्याचा साल आपण पील करून घेतला आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे अशा पद्धतीने करायचे आहेत. एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये जिरं तडतडल्यावरती त्यामध्ये आपण उरू दिलेला मिरचीचा भरडा घालायचा आहे बरं का मित्रांनो. तो मस्तपैकी खरपूस आपण ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालत आहोत. ती हळदसुद्धा यामध्ये खरपूस अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण हे बारीक तुकडे करून घेतलेले गिलके त्यात टाकायचे आहेत बरं का मित्रांनो. आणि हे सगळे व्यवस्थित कालवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी पांढरे स्वच्छ हे कापून घेतलेले गिलके अगदी मजेदार दिसत आहेत. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी मंद आचेवरती याला आपण 5 मिनिटभर झाकण लावून व्यवस्थित शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर हे अगदी मऊसर असे झालेले आहेत. त्याला आपण चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची बरं का मित्रांनो. आणि हे सगळं कॉम्बिनेशन अगदी व्यवस्थित खरपूस परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला हा गिलक्याचा ठेचा अगदी मजेदार पद्धतीने तयार झालेला आहे बरं का. आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं बीटाचा रस किंवा बीटाचं जे बॅटर तयार करून घेतलेला जो डो आहे त्याच्यातून एक कणकेचा त्याचा गोळा तोडायचा आहे आणि त्याला मस्तपैकी पोळपाटावरती असं लाटायला घ्यायचं आहे. हलकंसं त्याला पीठ अप्लाय करायचं आहे आणि त्यावरती लाटून झाल्यानंतर जे थोडंसं तेल घालायचं आहे आणि मस्तपैकी पांढरे शुभ्र तीळ त्यावरती आपण असे पसरवून घ्यायचे आहेत बरं का मित्रांनो. आणि त्याला आपण पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलने आपण त्याला रोलबॅक करणार आहोत आणि रोलबॅक करून याला पुन्हा आपण लाटून घेणार आहोत बरं का मित्रांनो. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हे शेअरसुद्धा जरूर करा बरं का. अशा पद्धतीने आपण हा उंडा तयार करून घेतलेला आहे आणि हा उंडा हलकासा पुन्हा आपण याला पीठ लावणार आहोत जेणेकरून लाटताना आपल्याला त्रास होऊ नये. आणि त्यावरती वरतून आपण आणखीन थोडेसे तीळ अप्लाय करू शकतो. अशा पद्धतीने आपण तीळ ते त्याला मस्तपैकी प्रेस करून चिटकवलेले आहेत. हलकंसं थोडंसं पीठ घालून याला आपण लाटण्याच्या मदतीने व्यवस्थित मध्यम जाडीचा आपण हा पराठा लाटून घेणार आहोत बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकता त्याचा बिटाचा मजेदार असा लालसर रंग त्या कणकेला आलेला आहे आणि तो दिसायला अतिशय अप्रतिम दिसतोय. इकडे आपण गरम करायला ठेवले तव्यावरती थोडंसं तेल अप्लाय करायचं आहे नेहमीप्रमाणे आणि त्यावरती हा पराठा आपण शेकायला घालायचा आहे. तुम्ही बघू शकता तीळ लावलेली बाजू आपण तव्यावरती शेकायला घातलेली आहे. आपण हलकाच तो 1-1.5 मिनटं भाजल्यानंतर लागलीच त्याला पलटी करायचं आहे. वरच्या बाजूने नेहमीप्रमाणे आपण तेल अप्लाय करायचं आहे. चमच्याच्या मदतीने किंवा ब्रशच्या मदतीने तुम्ही वरतून तेल अप्लाय करायचं आहे आणि त्याला पुन्हा पलटी करून व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही त्याचा रंग तर आता लाल आहेच त्यामुळे तो हलकासा फक्त त्याचा रंग बदलेल. आपल्याला त्याच्या शेड्स चेंज होतील. तुम्ही बघतच आहात. अशा पद्धतीने आपण कापडाच्या मदतीने त्याला दाबून असा व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. हेल्दी आणि स्वादिष्ट असे हे पराठे बनत आहेत बरं का मित्रांनो. तुम्ही बघतच आहात. खरपूस भाजताना त्यानंतर आपण वरच्या बाजूने त्याला थोडंसं पुन्हा तेल अप्लाय करायचं आहे आणि ही बाजू आपण पुन्हा गरमागरम तव्यावरती भाजायला पलटी करायची आहे बरं का. तुम्ही बघू शकता मस्तपैकी पांढरे शुभ्र तीळ ते भाजले जात आहेत. त्याचा खमंग असा वास सुटलेला आहे. आता आपला हा पराठा आलटून पालटून भाजून झालेला आहे. इकडे आपण त्याला प्लेटमध्ये सर्व करूया मित्रांनो. आणि त्यासोबत आपण काही सॅलड्स काकडी गाजर आपण आधीच तयार करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपण हे गिलक्याचा जो ठेचा तयार केलेला आहे तो त्या पराठ्यावरती आपण सर्व करायचा आहे. अतिशय मजेदार हे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गिलक्याचा अशा पद्धतीने केलेला ठेचा आणि हा मासा मस्तपैकी गरमागरम बीटाचा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजच्या व्हिडिओबद्दल मला कमेंट करून कळवायला विसरू नका बरं का. लागलीच आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. एका मिक्सरच्या भांड्याला मस्तपैकी हिरवागार स्वच्छ धुतलेला मुठभर कढीपत्ता घालायचा बरं का मित्रांनो. कढीपत्त्याचा अगदी मजेदार असा फ्लेवर या पुढच्या रेसिपीला असणार आहे. त्यानंतर काही हिरव्या मिरच्या घालून त्याची मस्तपैकी जाडसर भरड तयार करायची आहे. आपण ती एका बाजूला काढून ठेवली आहे. एका जाडसर बुडाच्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. त्यामध्ये मस्तपैकी जिरं आणि बडीशोप घालून आपण ही तयार करून घेतलेली भरड त्यामध्ये परतायला घालायची बरं का मस्तपैकी. तुम्ही बघू शकता खरपूस अशी खमंग ही फोडणी तयार करायची आहे मित्रांनो. त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालत आहोत बरं का. आणि हळदसुद्धा त्यात सोबत व्यवस्थित कालवून घ्यायची आहे. 2 मोठ्या आकाराचे बटाटे आपण उकडलेले मॅश करायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे बरं का मित्रांनो. इथे आवर्जून तुम्ही काळं मीठ वापरा. त्याची काही अफलातून अशी मजेदार टेस्ट आणि सगळं अगदी मस्त एकजीव असं कालवून घ्यायचं बरं का. बटाटा ऑलरेडी उकडलेला असल्यामुळे तो लागलीच मॅश होतो. तुम्ही बघू शकता मस्त असा मऊसर लगदा तयार झालेला आहे. आणि यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची आहे बरं का. आता पुढे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे बरं का मित्रांनो. आपण एक प्रमाणासाठी तीच वाटी ठेवली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडं पाणी घालून घट्टसर एक डो तयार करून घेतला. त्यात थोडंसं तेल घालून आपण हा डो अगदी 2 ते 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून
दिलेला आहे. त्यातला एक छोटासा उंडा आपण तोडलेला आहे बरं का, त्याची लाटी तयार करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एक वाटीसारखा आकार त्याला दिलेला आहे. त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हे मस्तपैकी चमचाभर मिश्रण भरायचं बरं का. बटाट्याचं सगळं हे जे आपण फोडणीमध्ये घालून अगदी खमंग असं मिश्रण तयार केलं आहे ते घालायचं आहे आणि ह्या कणकेच्या ह्या वाटीमध्ये तिला मस्तपैकी असा गोळा तयार करायचा, त्याचा एक उंडा तयार करायचा आहे आणि हलकंसं त्यावरती पीठ लावून याला मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे बरं का. आपल्याला फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका बरं का आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. पुढच्या छान छान रेसिपीज तुम्हाला वेळेवर मिळायला पाहिजे. इकडे आपण गरमागरम तव्याला हलकंसं तेल अप्लाय करायचं आहे आणि त्यावरती हा मस्त व्यवस्थित मध्यम जाडीचा लाटून घेतलेला हा पराठा आपण शेकायला घालायचा आहे बरं का. 1-1.5 मिनटं आपण त्याला असा व्यवस्थित शेकून झाल्यानंतर लागलीच त्याला आपण अशा पद्धतीने पलटी मारायचं आहे. तुम्ही बघू शकतात खालची बाजू हलकीशी शेकली गेलेली आहे. या शेकलेल्या बाजूवरती वरतून आपण पुन्हा थोडंसं तेल अप्लाय करायचं आहे आणि मग आपण ती बाजूसुद्धा पुन्हा पलटी करायची आहे बरं का. आणि आता आपण याला पुन्हा वरच्या बाजूने सुद्धा तेल अप्लाय करायचं आहे आणि हा पराठा असा आलटी पालटी करत मस्तपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे बरं का. आतमध्ये आपण जे स्टफिंग त्याला दिलेलं आहे बटाट्याच्या भाजीचं ते अतिशय अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे बरं का आणि ते मस्तपैकी शेकल्यानंतर हा पराठा इतका अप्रतिम लागतो. तुम्ही बघू शकता आपला हा पराठा तयार झालेला आहे. यासोबत आपण एक मस्तपैकी दह्याची वाटी ठेवूया बरं का. तुम्ही यासोबत गोड साखर घातलेलं दहीसुद्धा वापरू शकता. तुम्ही बघू शकता अतिशय गरमागरम मजेदार हा पराठा आहे आणि बिना साखरेचं दहीसुद्धा तुम्ही यासोबत वापरू शकतात बरं का. मला वैयक्तिक बिना साखरेचं दही या पराठ्यासोबत खूप आवडतं. माझं अगदी खूप आवडीचं हे कॉम्बिनेशन आहे. तुमच्या सगळ्यांच्या हे लक्षात आलं आहे का, ह्या सगळ्या रेसिपीचं एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सोप्या आणि साध्या रेसिपीज आहेत बरं का आणि घरातल्या सगळ्या जिन्नसांपासून आपण हे सगळं बनवतो. आणि शेवटच्या रेसिपीसाठी आपण काही मिरच्या तव्यावरती भाजून घेतल्या आहेत आणि त्या छोट्याशा खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आहेत. इकडे आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरं तडतडायला घातलं आहे बरं का आणि 2 बारीक चिरलेले टमाटे त्यामध्ये घालायचे आहेत आणि हे जिऱ्यासोबत मस्तपैकी परतायला घालायचं आहे बरं का. व्यवस्थित तुम्ही बघू शकतात टमाट्यामध्ये पाणी असतं त्यामुळे ते असं व्यवस्थित त्याला आता आपण परतायला घेऊया. इकडे एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपण मस्तपैकी थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल अप्लाय करून आपण त्याला बाजूला रेस्ट करायला ठेवलेलं आहे. इकडे आपण टमाटे व्यवस्थित परतून होत आहेत. 2-3 मिनटानंतर आपण ते टमाटे बाजूला करायचे आहेत. त्या बाजूलाच थोडंसं तेल घालायचं आहे आणि तिथेच आपण हे ठेचून घेतलेला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बरं का मित्रांनो आणि त्या मिरच्यासुद्धा ह्या टमाट्यासोबत आपण मिक्स करायच्या आहेत आणि सोबत व्यवस्थित छान परतून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये हिरवागार बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायचं आहे आणि तोसुद्धा त्यासोबत मस्तपैकी परतून घ्यायचा आहे बरं का. इथे आपण भिजून घेतलेल्या मळून घेतलेल्या कणकेमधनं एक छोटा उंडा तयार करायचा आहे आणि पोळपाटभर त्याची एक मस्त पोळी लाटून घ्यायची आहे आणि इकडे आपण हे जे टमाट्याचं मिश्रण फोडणीमध्ये घालून तयार करून ठेवलेलं आहे त्याचं एक हलकंसं लेअर आपण ह्या पोळीवरती अप्लाय करायचं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकतात हाताच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने तो अप्लाय करायचा आहे आणि अर्ध्यामध्ये ही पोळी आपण अशी दुमडून घ्यायची आणि दुमडलेल्या भागावरती सुद्धा आपण थोडासा आपण हा तयार केलेला मसाला अप्लाय करायचा आहे आणि पुन्हा ती घडी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. थोडंसं पीठ घालून आपण याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. मुळात आपण ही संपूर्ण शीट ज्यावेळेस लाटली त्यावेळेस ती अतिशय पातळ अशी लाटून घेतली होती, त्यामुळे आता जास्त लाटण्याची आवश्यकता नाही. इथे आपण तवा गरम ठेवलेला आहेच, त्याला आपण थोडंसं तेल अप्लाय करायचं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने आपण हा पराठा शेकायला घालायचा आहे. तुम्ही बघू शकतात आजूबाजूने आपण यावरती तेल अप्लाय करत आहोत आणि याचे जास्तीचे लेअर आहेत आतमध्ये, त्यामुळे याला आपण मंद आचेवरती व्यवस्थित खरपूस भाजायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्यावरती थोडंसं हलकंसं तेल अप्लाय करायचं आहे आणि याला मस्तपैकी मंद आचेवरती ज्या पद्धतीने आपण सुरू ठेवलेलं आहे त्या पद्धतीने याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात हलकासा हा मस्तपैकी फुगून सुद्धा आलेला आहे बरं का. तुमच्या लक्षात येईल इथे असा व्यवस्थित फुगतोय म्हणजे आतमधून तो व्यवस्थित शिजला जातोय किंवा भाजला जातोय. पराठ्यासोबत दुसरं काही खाण्याची आवश्यकता नाही, हा स्वतःच एक परिपूर्ण असा जेवणाचा एक प्रकार असं म्हणता येईल बरं का आपल्याला. त्यासोबत तुम्ही बाजूला आपण सॅलड घेतलेला आहे मित्रांनो. सॅलडवरती हलकंसं काळं मीठ टाकून घेतलं आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जो कोणी दत्त पर्वामध्ये ह्या पारायणाला बसलेला असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना याचा आवर्जून उपयोग होईल. पारायणाला बसलेल्या व्यक्तीला जर तुम्ही असा माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर केला तर तुम्ही पारायणाला बसल्यासारखंच पुण्यसुद्धा कमवू शकाल बरं. चला तर मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो हीच सदिच्छा व्यक्त करतो.